जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण दर रविवारी रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत, तर एक एक श्लोक आपण अभ्यासाला घेतो आणि समर्थांना काय सांगायचे त्या श्लोकामध्ये ते आपण पाहतो. आज निरूपणासाठी 51वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये समर्थांनी भक्ताची काय लक्षणं सांगितली आहेत ते आपण पाहूया. पहिल्यांदा श्लोक काय ते बघूया, मग त्याचा अर्थ बघूया. मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगते समर्थ माऊली पहिल्या चरणामध्ये? भक्त लक्षणे. मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी. मद म्हणजे मदोन्मत्तपणा, उन्मत्तपणा, धुंदी, कैफ, गर्व. काही व्यक्तींकडे पुष्कळ पैसा असतो तर त्यांना पैशाचा एक प्रकारे गर्व येतो, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये माज असं म्हणतो. अहंकार, अहंभाव, दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती म्हणजे मद. मत्सर म्हणजे द्वेष, दुसऱ्याविषयी मनामध्ये वैरभावना असणं किंवा कुठेतरी असूया असणं, हेवा असणं, दुसऱ्याचं चांगलं झालेलं न बघवणं, तिरस्कार म्हणजे मत्सर. स्वार्थबुद्धी म्हणजे काय? तर स्वतःपुरतं, स्वतःच्या फायद्याचं बघण्याची प्रवृत्ती. मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी. सांडिली म्हणजे काय? की जी नष्ट झालेली आहे किंवा जिचा त्याग झालेला आहे त्याला सांडिली असा शब्द समर्थांनी वापरलेला आहे. प्रपंचिक म्हणजे प्रापंचिक. उपाधी म्हणजे पाश, बंधन. सुवाचा म्हणजे चांगली वाचा, वाणी, प्रसन्न वाणी, मधुर वाणी. सरळ अर्थ काय आहे की जो भगवंताचा भक्त आहे, मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी, म्हणजे जो भक्त आहे त्याच्यामध्ये मद, मत्सर आणि स्वार्थबुद्धी असत नाही. त्याने त्याचा त्याग केलेला असतो. म्हणजे त्याला गर्व किंवा अहंकार, अहंभाव किंवा मद, एखाद्या विषयाची धुंदी, कैफ, माज असं काहीही नसतं. तो मदोन्मत्त झालेला नसतो,
उन्मत्त झालेला नसतो. तो दुसऱ्याला कमी लेखत नाही. तो दुसऱ्याचा मत्सर करत नाही. तो दुसऱ्याचा हेवा करत नाही. तो दुसऱ्याची असूया करत नाही. त्याच्या मनामध्ये दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी भावना नसते. आता स्वार्थबुद्धी असा जो शब्द समर्थाने वापरलेला आहे, स्वार्थ म्हणजे स्वतःपुरतं पाहण्याची प्रवृत्ती, जी सर्वसामान्यपणे आपल्या सगळ्यांमध्ये असते, की आपण पहिल्यांदा विचार आपल्या स्वतःचा करतो. त्याला स्वार्थबुद्धी असं म्हणतात. स्वतःचं पहिलं व्हायचं, स्वतःचा फायदा बघायचा, त्याला स्वार्थबुद्धी म्हणतात. आता जो भगवंताचा भक्त आहे, त्याने मद, मत्सर आणि स्वार्थबुद्धी यांचा त्याग केलेला असतो, किंवा या भावना त्याच्या अंतरंगामध्ये नसतात. म्हणजे खऱ्या अर्थाने तो भक्त परोपकार करत असतो. परोपकार म्हणजे काय, की स्वतःच्या फायद्याच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याचं चांगलं बघणं, त्याला परोपकार असं म्हणतात. दुसऱ्या चरणामध्ये जे सांगितलेलं आहे, की त्या भक्ताला कोणतीही प्रापंचिक उपाधी म्हणजे पाश किंवा बंधनं नसतात. त्याचं बोलणं सदैव नम्र असतं, वाचा सुवाचा म्हणजे मधुर असते, प्रसन्न असते. असा जो सर्वोत्तम भगवंताचा भक्त आहे, तो जगामध्ये धन्य होतो, असं समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. अगदी 47व्या श्लोकापासून आपण बघितलंय की 56व्या श्लोकापर्यंत समर्थांनी ही भक्त लक्षणं सांगितलेली आहेत. आज आपण 51वा श्लोक अभ्यासतोय. अगदी 47व्या श्लोकापासून जर नीट बारकाईने बघितलं तर प्रत्येक श्लोकामध्ये समर्थ 2 गोष्टी उलगडून सांगतायत. एक म्हणजे भक्ताचं अंतरंग कसं असतं, आणि दुसरं भक्त देहाच्या माध्यमातनं भगवंताची उपासना कशी करतो, किंवा देहाने तो कसा समर्पित झालेला असतो. हे समर्थांनी प्रत्येक श्लोकामध्ये ह्या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. अंतरंग पण उलगडून सांगितलेलं आहे, आणि देह भक्त कसा वापरतो त्याच्या भगवंताच्या प्राप्तीसाठी तेही सांगितलेलं आहे. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर ही सगळी भक्त लक्षणं जेव्हा समर्थ सांगतायत, तर आपल्याला आदर्शवाद काय आहे, आपण जर भगवंताचे भक्त असू किंवा भगवंताचे भक्त बनण्याचा प्रयत्न करत असू, तर अर्थात ही सगळी लक्षणं आपल्याला आपल्या अंगी बाणवावी लागतील. म्हणजे समर्थांना कुठेतरी आपल्याला हे सांगायचंय, की तुम्हाला जर भगवंताचा भक्त बनायचं असेल, तर तुम्हाला काय काय करायला पाहिजे, तुमच्या मनाची भूमिका कशी पाहिजे, आणि देहाच्या माध्यमातून तुम्हाला भगवंताची प्राप्ती कशी करून घेता येईल, हे जणू काही समर्थ आपल्याला सांगतायत. आता बघा 47व्या श्लोकामध्ये समर्थ काय सांगतात, की मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, अंतरंग उलगडून सांगितलेलं आहे. आणि देहाच्या माध्यमातनं सगुण उपासना कशी चालते हेही सांगितलंय. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. मनी म्हणजे मनात, अंतरंगात, अंतःकरणात त्याला भगवंताशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. लोचनी म्हणजे इथे देहाचं माध्यम आलं, दृष्टी आली, तर दृष्टीने सुद्धा तो भगवंताचं रूप पाहतो. असा तो भक्त आहे. आणि गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, असं पुढे म्हटलंय. गुणी प्रीती राखे म्हणजे काय, गुण म्हणजे सगुण. तो सगुण भक्ती सोडत नाही. त्याला निर्गुण कितीही लक्षात आलं, त्याला कितीही निर्गुणाचं ज्ञान झालं, तरी खरा जो भक्त आहे, जो खरा ज्ञानी भक्त आहे, तो सगुणाची प्रीती सोडत नाही. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा म्हणजे जो साधन क्रम आहे तो आचरतो. आचरतो म्हणजे इथे परत देहाच्या माध्यमातून आचरण आलं. म्हणजे मगाशी आपण बघितलं तसं, की प्रत्येक श्लोकामध्ये समर्थ अंतरंग उलगडतायत आणि देहाच्या माध्यमातून भक्त कसा राहतो किंवा तो खरा भक्त कसा असतो हे सांगतायत. म्हणजे आपल्याला हा कुठेतरी उपदेश आहे समर्थांनी केलेला, की तुम्हाला जर भगवंताचा भक्त बनायचं असेल, तर तुमचं अंतरंग कसं पाहिजे आणि देहाच्या माध्यमातून तुम्ही कसं वागायला पाहिजे, तुमचं आचरण कसं पाहिजे, या दोन्ही गोष्टी जर आपण साधल्या, तर आपण भगवंताचे भक्त म्हणवून घेऊ शकतो स्वतःला. तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने भगवंताचे भक्त नाही. आता 48व्या श्लोकामध्ये पुन्हा समर्थ काय सांगतात, की सदा देव काजी झिजे देह ज्याचा, म्हणजे आता पुन्हा हे देहाचं हे आलं, की जो भगवंताच्या साठी प्राप्ती हा सुद्धा विषय 2 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवू. त्याला भगवंताच्या विषयी मनामध्ये इतकं प्रेम आहे, की तो त्याचा संपूर्ण देह हा भगवंताच्या कार्यासाठी अक्षरशः झिजवत असतो.
तो त्याचं स्वतःचं आयुष्य जगत नाही, ते त्याने कधीच भगवंताला अर्पण केलेलं असतं, सद्गुरूंच्या कार्याला अर्पण केलेलं असतं. आणि सदा रामनामे वदे नित्यवाचा, म्हणजे त्याने त्याची वाणी, त्याची जिव्हा ही रामनामाला वाहिलेली असते. त्याच्या अंतरंगामध्ये नाम चालू असतं, त्याच्या वाणीमध्ये नाम असतं, वैखरीने तो नाम घेत असतो, मनातल्या मनात नाम घेत असतो. आपण वाणीचे 4 प्रकार आपल्याला माहिती आहेत. वैखरी, मध्यमा, पश्चंती, परा. तर ह्या सगळ्या ह्यातनं ते नाम त्या अंतरंगातनं जात असतं आणि ते स्थिरावत असतं. तर भक्तांनी त्याच्या अंतरंगामध्ये नामाला स्वतःला वाहून घेतलेलं असतं. हा अंतरंगाचा भाग झाला आहे, अंतरंग भक्तीचा भाग आहे. आणि देहाच्या माध्यमातनं सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, असं समर्थ माऊली सांगते. म्हणजे त्याने त्याचं शरीर, त्याचा देह त्याने भगवंताला अर्पण केलेला असतो, सद्गुरूंच्या कार्याला अर्पण केलेला असतो. पुढे 49व्या श्लोकामध्ये बघा, सदा बोलण्यासारखे चालत आहे, असं भक्त लक्षण सांगितलंय. की खरा भक्त जो आहे तो जसं बोलतो तसंच वागतो, त्याचप्रमाणे तो आचरण करतो. म्हणजे इथे पुन्हा देहाच्या माध्यमातून जो आचरणाचा भाग आहे तो आला. आणि अनेकी सदा एकदेवासी पाहे, म्हणजे ब्रह्मांडामध्ये, चराचरामध्ये ज्या अनेक गोष्टी व्याप्त आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो एकच भगवंत पाहतो. म्हणजे ही अंतरंग उपासना आहे. आता 50व्या श्लोकामध्ये सुद्धा बघा, नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. काय वर्णन केलेले पहा, की त्याच्या मनामध्ये कामभावना नष्ट झालेली असते, क्षीण झालेली असते. त्याला कामभावना उपभोगाविषयी वाटत नाही, म्हणजे ती वासनाच त्याच्या मनामध्ये नसते. जी वासना विकृती उत्पन्न करते, तो भोग भोगण्याची लालसा त्याच्या मनातनं नष्ट झालेली असते. तो उदासीन असतो, तो विरक्त असतो, तो तापसी असतो, तो तपाचरण करणारा असतो, तो ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारा असतो. आता बघा, मनीलोचनी श्रीहरी तोची पाहे, म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये भगवंत आहे, जो दृष्टीने भगवंताचंच रूप पाहतोय, जो सगुण उपासना करतोय, जो साधन क्रम आचरतोय, ज्याचा देह तो भगवंताच्या कार्यासाठी, सद्गुरूंच्या कार्यासाठी झिजवतोय, ज्याच्या मुखामध्ये अखंड रामनाम आहे, तो जसं बोलतोय तसंच वागतोय, तो सर्वानुभूती एकच भगवंत पाहतोय, त्याच्या मनामध्ये कामभावना उरलेली नाही, जो विरक्त झालेला आहे, जो उदासीन आहे, जो तपाचं आचरण करणारा आहे, जो ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारा आहे, त्याच्या अंतरंगामध्ये मद नाही, त्याच्या अंतरंगामध्ये मत्सर नाही, त्याच्या अंतरंगामध्ये स्वार्थबुद्धी नाही. आणि म्हणून समर्थांनी पहिल्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते की मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी. म्हणजे भक्ताच्या अंतरंगामध्ये मदोन्मत्तपणा नाही, भक्ताच्या अंतरंगामध्ये स्वार्थबुद्धी नाही, भक्ताच्या अंतरंगामध्ये मत्सर नाही, असूया नाही, द्वेष नाही, दुसऱ्याचं वाईट चिंतणारी प्रवृत्ती नाही, कुठेही तुलना नाही, असूया नाही, त्याच्या मनामध्ये कुठलाही गर्व नाही, त्याच्या मनामध्ये कुठलाही अहंकार नाही. म्हणजे आपल्याला जर खरा भक्त बनायचं असेल तर हे सगळं आपल्याला, आपल्या मनाची भूमिका, आपल्या अंतरंगामध्ये बघा, आज द्वेष भरलेला आहे, आपल्या अंतरंगामध्ये अहंकार आहे, आपल्या अंतरंगामध्ये कामवासना आहे, सर्व भोग भोगण्याची इच्छा आहे, विषय सुखाची लालस आहे. हे सगळं जेव्हा आपण सोडून देऊ, या सगळ्याचा जेव्हा आपण त्याग करू, त्यावेळेला आपण भगवंताचे भक्त बनणार आहोत. मग त्याग कसा करायचा? कुठलंही सद्गुरु तत्व, त्यांचं तत्वज्ञान हे एकांगी सांगत नाही, ते एक बाजू सांगतं. आणि ते जर तुम्हाला खरंच आचरायचं असेल तर काय करायला पाहिजे ते प्रत्येक सद्गुरु तत्व सांगतं. म्हणजे समर्थ माऊली जेव्हा म्हणते की प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे काय, की तुम्ही पहिल्यांदा रामनाम घ्यायला सुरुवात करा. महाराज सुद्धा तेच सांगतात की तुम्ही भगवंताचं नाम घ्या, तुमच्या मनामधले विकार हे आपोआप कमी व्हायला सुरुवात होईल. म्हणजे हे जे साधलं जातं भक्ताला, ते कशामुळे होतं, तर भगवंताचं नाम घेतल्यामुळे होतं. म्हणजे भगवंत हा नामभक्ती देण्यामध्ये अतिशय कृपण आहे, असं महाराज सांगतात. म्हणजे आपण जर भगवंताकडे काही मागायचं असेल तर त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेम मागावं. आणि जो खरा भक्त आहे तो भगवंताच्या नामामध्ये इतका रंगलेला असतो. म्हणजे तो भक्त काय करतो, तर सदा रामनामे वदे नित्यवाचा, म्हणजे त्याची जी वाणी आहे ती नामाला वाहिलेली असते त्याने. आता बघा, महाराज सांगतात फलश्रुती नामाची काय आहे, तर नामाने पुण्य शरीर बनतं. ज्याच्या देहामध्ये, अंतरामध्ये नाम चालू आहे भगवंताचं, तो देह पुण्यवान बनतो, ते शरीर पुण्य शरीर बनतं. का होतं असं? त्याच्या
देहामध्ये, त्याच्या शरीरामध्ये सत्वगुणाची वाढ होते. कारण अंतरामध्ये नाम तो घेतोय म्हटल्यानंतर नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. म्हणजे नाम घेतलं की तिथे भगवंताला यावं लागतं. भगवंत तिथे प्रकट होतो. भगवंत ज्या देहामध्ये प्रकट होतो त्या देहामध्ये सत्वगुण वाढतो. त्या देहामध्ये तमोगुण राहत नाही. त्या देहामध्ये तामसी वृत्ती राहत नाही. त्या देहामध्ये, त्या अंतरंगामध्ये मद, मत्सर, स्वार्थबुद्धी, अहंकार, अहंभाव, असूया, तिरस्कार, द्वेष या नकारात्मक भावना राहूच शकत नाहीत. कारण तिथे भगवंत आलेला आहे. भगवंत हा पूर्ण शुद्ध तत्व आहे. त्यामुळे अशा अंतरंगामध्ये या ज्या सगळ्या अशुद्ध भावना आहेत त्या राहूच शकत नाहीत, त्या असूच शकत नाहीत. आणि हे भक्ताचं लक्षण आहे. नामामध्ये भगवंताची शक्ती वास करत असल्यामुळे जी व्यक्ती भगवंताचं नाम घेतीये त्या व्यक्तीची, नाम घेणाऱ्याची, नामधारकाची देहबुद्धी हळूहळू क्रमाक्रमाने कमी होत जाते. त्याच्यामधल्या दोषांचं उच्चाटन होतं. म्हणून महाराज म्हणतात की आपण म्हणजे मनुष्याचा स्वभाव कसा असतो, तर दुसऱ्याच्या मधले दोष पाहणं. जेव्हा तुम्हाला दुसऱ्याचे दोष दिसतात तेव्हा त्या दोषांचं बीज आपल्यामध्ये असतं असं महाराज म्हणतात. आता जो खरा भक्त आहे त्याला दुसऱ्याचे दोषच दिसत नाहीत, कारण त्याच्यामधल्या दोषाचं बीज, त्याचं उच्चाटन कधीच निघून झालेलं असतं. जो खरा भक्त आहे तो निरहंकारी असतो, म्हणजे त्याला अहंकार नसतो. त्याची वृत्ती ही भगवंतमय झालेली असते. त्याच्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम असतं. त्याच्या मनामध्ये भगवंताचं प्रेम असतं. आता बघा, जिथे प्रेमभावना आहे तिथे मद, मत्सर आणि स्वार्थबुद्धी असू शकत नाही. कारण हे विरोधी तत्व आहे. ज्याच्या अंतरंगामध्ये प्रेम आहे त्याच्या अंतरंगामध्ये द्वेष असू शकत नाही. ज्याच्या अंतरंगामध्ये प्रेम आहे त्याच्या अंतरंगामध्ये असूया असू शकत नाही. नामाने अंतरंग शुद्धी होते, विकारांचं उच्चाटन होतं. म्हणजे महाराजांनी एक साधं उदाहरण दिलेलं आहे की बिळामध्ये सर्प शिरलेला आहे. आता त्या सर्पाला बाहेर काढायचं असेल, आपण बाहेरनं कितीही आवाज केले तरी बिळामध्ये शिरलेला जो सर्प आहे तो बाहेर येत नाही. मग अशा वेळेला काय करतात, त्या बिळामध्ये थोडासा धूर घालतात. धूर घातला की काय होतं, त्या सर्पाला असह्य होतं आणि मग तो बाहेर येतो. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा अंतरंगाला त्या नामाची धग लागते. नामाची धग लागल्यानंतर विकारांना याची जाणीव होते की आता आपली धडगत नाहीये. कारण आता ह्या देहामध्ये आपल्याला राहता येणार नाही, कारण त्याच्या अंतरंगामध्ये नामाची धग लागलेली आहे. त्यामुळे नाम काय करतं, तर मुळापासनं आपलं अंतरंग शुद्ध करण्याकडे आपल्याला नेतं. म्हणजे नाम हे एखाद्या सुरुंगाप्रमाणे आहे. मोठमोठाले विकाररूपी खडक ते फोडून टाकतं. नामाने चित्तशुद्धी होते, नामाने देहबुद्धी कमी होत जाते. नामाने करते पण नाहीसं होतं, अभिमान गळून पडायला लागतो. म्हणजे मनुष्याच्या अंतरंगामध्ये जे काही विकार आहेत, म्हणजे मद असेल, मत्सर असेल, लोभ असेल, मोह असेल, जे कुठले स्वार्थ असेल, असूया असेल, ते सगळे नामाने हळूहळू क्षीण होत जातात. कारण हे उत्पन्न कशातनं होतात, तर देहबुद्धीतनं उत्पन्न होतात. आणि देहबुद्धीतनं मनुष्याचा स्वार्थ बळावतो. नाम काय करतं, पहिली मनुष्याची देहबुद्धी कमी करतं, त्याचं करते पण घालवतं, त्याच्यातला अभिमान गळून पडायला लागतो. आता ज्या मनुष्याला करते पण नाही, ज्या मनुष्याला कुठलाही अहंकार नाही, ज्या मनुष्याकडे कुठलाही स्वार्थ नाही, त्याची देहबुद्धी क्रमाक्रमाने क्षीण होत जाते. आता बघा, महाराजांनी 3 तऱ्हेचे स्वार्थ सांगितलेले आहेत. एक जो स्वार्थ आहे तो कायिक स्वार्थ आहे, एक जो स्वार्थ आहे तो वाचिक स्वार्थ आहे, आणि तिसरा जो स्वार्थ महाराजांनी सांगितलाय तो मानसिक स्वार्थ आहे. कायिक स्वार्थ म्हणजे काय, तर देहाला दुसऱ्या निमित्ताने कष्ट न होतील एवढ्या काळजीने वागायचं. जास्त काहीही देहाला कष्ट व्हायचं नाही दुसऱ्यासाठी, त्याला कायिक स्वार्थ म्हणतात. आता भगवंताकडे म्हणजे भगवंताकडे आपल्याला जायचं असेल तर भक्त काय करतो, त्याची काया भगवंतासाठी झिजवतो. आता जी व्यक्ती आपली काया भगवंतासाठी झिजवते त्या व्यक्तीमध्ये कायिक स्वार्थ शिल्लक राहत नाही. आता वाचिक स्वार्थ, वाचिक स्वार्थ म्हणजे काय, की माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी कोणाला काहीही बोलीन, समोरच्या माणसाने ते निमूटपणे ऐकून घ्यावं, याला वाचिक स्वार्थ असं म्हणतात. आता भक्त लक्षणामध्ये भक्ताने त्याची वाणी किंवा वाचा ही भगवंताच्या नामाला वाहिलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये वाचिक स्वार्थही नसतो. तिसरा स्वार्थ मानसिक. मानसिक स्वार्थ म्हणजे काय, माझेच विचार बरोबर आहेत, मी जे सांगतोय तेच बरोबर आहे, तेच खरं आहे,
असं सगळ्यांनी मानायचं आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायचं. ह्याला मानसिक स्वार्थ म्हणतात. आता जो भक्त आहे तो मनाने भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहत असल्यामुळे, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, अशी त्याची अवस्था असल्यामुळे त्याच्या अंतरंगामध्ये तो मानसिक स्वार्थही नसतो. आणि म्हणून समर्थ भक्त लक्षण सांगताना पहिल्या चरणामध्ये काय सांगतात की मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, म्हणजे जो खरा भगवंताचा भक्त आहे त्याच्यामध्ये मद, मत्सर, असूया, द्वेष, दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती, गर्व, अहंकार, अहंभाव, स्वार्थबुद्धी काहीही शिल्लक उरत नाही. दुसऱ्या चरणामध्ये समर्थ काय म्हणतात की प्रपंचिक नाही जया ते उपाधी, म्हणजे तो प्रापंचिक आहे पण त्याच्यामागे कुठलेही प्रपंचाचे व्याप नाहीत, उपाधी नाहीत, बंध नाहीत. असं कसं काय? म्हणजे वास्तविक पाहता जर मनुष्य हा प्रापंचिक असेल तर प्रपंचाचे बंध किंवा पाश हे असतातच. इथे समर्थांना असं सांगायचं आहे की प्रपंची जरी असला तरी त्या प्रपंचामध्ये त्याने त्याची आसक्ती कालवलेली नसल्यामुळे, आधीच्या श्लोकामध्ये आपण भक्त लक्षण बघताना बघितलं ना की तो विरक्त झालेला असतो. त्यामुळे प्रपंचाचे कोणतेही पाश, बंध तो स्वतःला लावून घेत नाही, त्यापासून तो विरक्त आहे. म्हणजे महाराजांनी प्रपंचाची कशी व्याख्या केलेली आहे की जो दुसऱ्यावर अवलंबून आहे सुखासाठी तो प्रपंची आहे. म्हणजे एखादा लग्न न झालेला माणूस किंवा मनुष्य सुद्धा हा प्रपंचीच आहे. मग प्रपंच म्हटला की हजारो उपाधी, हजारो व्याप, हजारो बंधनं, पाश सगळं त्या प्रपंचाच्या मागे आलेलं असतं. पण जो खरा भक्त आहे तो प्रपंच करतो पण कर्तव्य बुद्धीने करतो. त्याच्यामध्ये तो त्याची आसक्ती ठेवत नाही, तो विरक्त राहून प्रपंच करतो. म्हणून त्याला संसाराचे किंवा प्रपंचाचे पाश, बाह्य पाश नसतात, उपाधी नसतात. तो उदासीन असल्यामुळे, अलिप्त असल्या कारणाने तो संसार करतो पण कर्तव्य बुद्धीने करतो, मनाने विरक्त असतो. तो सांसारिक किंवा प्रापंचिक आसक्तीमध्ये गुंतून पडत नाही. तो कोणतीही उपाधी स्वतःच्या मागे लावून घेत नाही, प्रापंचिक पाशात स्वतःला बांधून घेत नाही, कारण त्याला प्रपंचाचं स्वरूप काय आहे हे चांगलं कळलेलं असतं. म्हणजे कडू कारले किती साखरेत घोळले, तरी गोड नाही झाले, तैसे विषयात सुख मानिले, दुःख मात्र अनुभवास आले. हे त्याला माहिती असतं की कारलं आहे, कडू आहे, कितीही साखरेमध्ये घोळलं तरी त्याचा कडवटपणा जात नाही. तसं प्रपंच हा दुःखमयच आहे, त्यातनं कितीही विषय उपभोगण्याचा जरी प्रयत्न केला तरी शेवटी प्रपंचाचं स्वरूप दुःखमय असल्यामुळे आपल्या हाती शेवटी दुःखच पडतं. प्रपंच हा अपूर्ण आहे, प्रपंच हा अर्धवट आहे, तो टिपऱ्यांच्या खेळांसारखा आहे, म्हणजे सतत बदलत असतं. प्रपंच हा मिठाच्या पोत्यासारखा आहे, मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्या पोत्याचा खारटपणा जात नाही. तसं प्रपंचाचं स्वरूप आहे. आणि जो खरा भक्त आहे त्याला हे प्रपंचाचं स्वरूप, प्रपंच मिथ्या आहे, प्रपंच हा अपूर्ण आहे, प्रपंच पूर्ण सुख देऊ शकत नाही, हे स्वरूप त्याला चांगलं कळलेलं असतं. त्याच्यामुळे तो त्या प्रपंचामध्ये त्याची आसक्ती कालवत नाही. म्हणजे तो विषयापासून अलिप्त राहतो आणि तो त्याची दृष्टी ही भगवंताच्या चरणाशी आणि सद्गुरूंच्या चरणाशी तो स्थिर करून ठेवतो. म्हणजे तो प्रापंचिक सुखदुःख मानत नाही, कारण सुखदुःख ही जाणीवेतनं उत्पन्न झालेली आहे. आपल्या मनासारखं झालं की आपल्याला सुख झालं असं वाटतं, आपल्या मनाविरुद्ध झालं की आपल्याला दुःख होतं. वास्तविक पाहता सुख आणि दुःख या मनाने उत्पन्न केलेल्या गोष्टी आहेत. जी गोष्ट एकासाठी सुखाची असते ती गोष्ट दुसऱ्यासाठी दुःखाची असते. त्यामुळे जो खरा भक्त आहे तो कुठलीही प्रापंचिक उपाधी मागे लावून घेत नाही. तो सगळे बंध, सगळे पाश सोडून भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहतो. आणि हेच भक्त लक्षण सांगताना दुसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात की प्रपंचिक नाही जया ते उपाधी. पुढे तिसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते की सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. भक्ताचं प्रमुख लक्षण काय आहे की तो अतिशय नम्र आहे, कारण त्याच्यामध्ये अहंकारच नाही, अभिमान गळून गेलेला आहे. त्याला स्वतःचेच दोष इतके दिसत असतात की तो दुसऱ्याचे दोष पाहायला जात नाही. त्याच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी द्वेष नाही, त्याच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी असूया नाही. तो अतिशय नम्र आहे, त्याची वाणी गोड आहे, मधुर आहे, त्याची वाणी प्रसन्न आहे. म्हणून भक्त लक्षण सांगत असताना समर्थांनी काय तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं की सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. सुवाचा असा शब्द वापरलेला आहे. महाराज सुद्धा सांगतात की आपलं बोलणं हे इतकं गोड असलं पाहिजे, आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, पाहण्यामध्ये प्रेम असायला हवं, आपली वाणी मऊ असावी, आपण कोणाला खुपू नये.
आपण अतिशय निष्कपट प्रेमाने सगळ्यांशी वागावं. आपलं प्रेम सुद्धा स्वार्थरहित असावं. दुसऱ्या माणसाला कोणती सूचना करताना आपण अतिशय नम्रतेने आणि गोड शब्दात करावी. म्हणजे भगवंत हा त्या भक्ताच्या हृदयामध्ये वास करत असल्यामुळे जो खरा भक्त आहे त्याचं हृदय हे भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेलं असतं. आणि महाराज म्हणतात तसं की प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. नामामध्येच नामाचं प्रेम आहे. जसं ताकामध्ये लोणी असतंच, वरनं दिसणार नाही. ताक घुसळल्यानंतर जसं लोणी वर येतं, तसं भगवंताचं नाम आपण अंतरंग घुसळलं की त्या अंतरंगामध्ये नाम घुसळत गेलं की त्या नामाचं प्रेम बाहेर येईल. आणि ज्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रेम आहे त्या भक्ताच्या हृदयामध्ये द्वेष असत नाही. आणि जेव्हा हृदयामध्ये प्रेम आहे तर वाचाही त्याची प्रसन्न असते, मधुर असते, रसाळ असते, गोड असते. कारण तो दुसऱ्याचं मन दुखवूच शकत नाही. त्याचं बोलणं गोड असतं, त्याची वाचा भगवंताच्या नामाला वाहिलेली असते आणि भगवंताचं नामच इतकं गोड आहे तर ते गोड नाम जेव्हा तो घेत असतो तर त्याची वाणी अतिशय गोड बनते. त्याच्या पाहण्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, स्पर्शामध्ये सगळ्यामध्येच प्रेम असतं. असा जो भक्त आहे तो सर्वोत्तम भगवंताचा दास असतो आणि तो जगामध्ये धन्य होतो. आणि हेच सूत्र सांगताना समर्थ माऊली या श्लोकामध्ये म्हणते की मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.